श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या 15 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये व्यवसाय, उद्योग, कौशल्य यामध्ये विशेष वाढ करून देण्यासाठी दशमातील मंगळांची स्थिती अत्यंत शुभ म्हणता येईल. आणि याचबरोबर जर तुमचा खते, बी बियाणे किंवा कृषी सेवा संदर्भातील काही बिझनेस आहेत, तर यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येऊ शकते. याचं कारण म्हणजे सप्तम स्थानामध्ये शनी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये उत्साह, आनंद या दृष्टीने सुद्धा या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये एक विशेष चैतन्य, स्वाभिमान, जागृती आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याची एक सवय तुमच्यामध्ये विशेष प्रकर्षाने दिसून येऊ शकते. आणि याचं कारण म्हणजे तुमच्या राशीचे स्वामी बुध यांचं गोचर प्रथमात्न होत आहे. म्हणजे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कौशल्य विकासाचा, आनंददायी आणि प्रत्येक कार्याला न्याय देण्यासाठी उत्तम असा असणार आहे. धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सुख पाहतो आणि कुटुंबाच्या सुखाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. कारण या ठिकाणी शुक्रांची रास येते आणि शुक्रांचं गोचर त्याच ठिकाणी असल्यामुळे कुटुंबाचं सुख मिळेल. कुटुंबाच्या सोबत सानिध्यात राहून तुम्हाला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता येऊ शकतात. धन वृद्धिंगत करून घेण्यासाठी, काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा महिना शुक्रांच्या कृपेने अतिशय उत्तम राहू शकेल. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर तृतीय स्थानाचे अधिपती मंगळ होतात, जे दशमात्न गोचर करतात. म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी याचा आधार घेऊन किंवा याचा सोबत घेऊन तुम्हाला उत्तम प्रकारे काम करण्यासाठी मंगळांचे तुमचे अधिक परिश्रम दाखवण्याचे कार्य होईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये मी ते करू शकतो हा आत्मविश्वास सुद्धा प्राप्त होईल. त्यामुळे परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना अतिशय श्रेष्ठ असेल. पराक्रम, कीर्ती, प्रसिद्धी या दृष्टीने सुद्धा अतिशय उत्तम असाच महिना आहे. पत्रिकेतील चौथं घर वास्तुवाहन सुखाचं आहे आणि या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी धनुराशी आणि गुरु यांचे स्वामी होतात. गुरूंचं गोचर लाभात्न आहे. गुरु लाभात्न गोचर करतायत म्हणजे महत्वाकांक्षी बनवणं, लाभाच्या उत्तम अशा वाट्या तुमच्याकडे मोकळ्या करून देणं, त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये कुशाग्र आणि त्याचबरोबर वास्तुवाहन खरेदीसाठी प्रोत्साहित करणं, असं सुंदर वातावरण निर्मिती आजूबाजूला होऊ शकते. म्हणजेच तुमचे कुटुंबीय तुम्हाला आता काहीतरी विशेष गुंतवणुकी करूयात किंवा आपल्याला आता विशेष काही खरेदी करण्याची गरज वाटते, असे काहीसे संवाद या महिन्यात दिसतील आणि त्यावरती नक्कीच तुम्ही शिक्कामोर्तब करणार आहात. वास्तू आणि वाहन खरेदी होऊ शकते. ज्यांना वास्तू वाहन खरेदी करायचे त्यांच्यासाठी हा प्रमुख सल्ला आहे. परंतु ज्यांची वास्तू आहे, वाहन आहे, तर त्या वास्तूला आणि वाहनाला सुद्धा एक आनंद आणि शुभ प्रसंगाचं वातावरण पूर्ण वास्तूमध्ये असण्याचे योग आहेत. वाहन खरेदी करणाऱ्या वर्गासाठी हा महिना उत्तम आहेच, परंतु ज्यांचं वाहन आहे आणि वाहतुकी संदर्भातले काही बिझनेस आहेत, तर अशांसाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ कालावधी असेल. ट्रान्सपोर्ट संदर्भातील व्यापारी वर्ग यांच्यासाठी श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी असेल. गुरूंच्या कृपेने तुमच्या व्यवसायाला चालना प्राप्त होणं, व्यवसायातनं तुम्हाला उत्तम प्रकारे लाभाची स्थिती निर्माण होणं, असे योग आहेत. त्याचबरोबर पत्रिकेतील पंचमाकडे जाऊयात. प्रणय पंचम स्थानावरनं पाहिला जातो, शिक्षण पंचम स्थानावरनं पाहिलं जातं आणि संतान योग सुद्धा पंचमावरूनच पाहिला जातो. या ठिकाणी असणारी मकर राशी, शनींची राशी, शनींचं गोचर सप्तमात्न आहे. ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण आहे किंवा काही कलात्मक कोर्सेस करायचे आहेत किंवा तुम्हाला शिक्षणामध्ये काही अंश थोडंसं नैराश्य, आळस येतंय, या सगळ्यातनं बाहेर पडणारी स्थिती आहे. कारण याही महिन्यामध्ये शनिदेव वक्री असणार आहेत. शनी वक्री झाले तेव्हापासून अर्थात 27 जुलैपासून तुम्हाला जीवनामध्ये बऱ्यापैकी थोडासा उत्साहवर्धन झाला. जे काम आजचं उद्यावर ढकलत होतात किंवा पुढे जात होतं, त्याला आता एक गती मिळू शकते. शनी वक्री झाले की बऱ्या प्रमाणात तुमची जी राहिलेली कामं आहेत शिक्षणासंदर्भातली, काही ॲडमिशन्स असतील किंवा काही अभ्यासामध्ये तुम्हाला विशेष आनंद नव्हता, उत्साह नव्हता, तर तो गोष्ट पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रवृत्त करत असतात. त्यामुळे या महिन्याचं औचित्य साधून आपण म्हणूयात की तुम्हाला अभ्यासाला पुन्हा जोमाने लागायचं आहे. ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण आहे अशा वर्गाला मी प्रामुख्याने सांगेल, शनिदेवांची कृपा तुमच्यावर होऊ शकते, अभ्यासाची गती वाढू शकते. म्हणून प्रामुख्याने जो विषय तुम्हाला अवघड जात होता, ज्याचा तुम्हाला सराव नव्हता, त्या विषयाकडे विशेष लक्ष द्यावं. संतान योग या महिन्यामध्ये उत्तम आहे. तसेच
तुम्हाला या महिन्यामध्ये प्रणय सौख्य सुद्धा मिळू शकेल. पत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतो. या ठिकाणी राहू आहेत. त्यामुळे काही ना काही आजारपणाच्या तक्रारी, विशेष पोटाच्या, गुडघेदुखीच्या, सांधेदुखीच्या तक्रारी तुम्हाला वारंवार येत असाव्यात. कारण राहू षष्ठात आहेत, ॲक्टिव्ह आहेत. राहू शततारका नक्षत्रातनं जेव्हा गोचर करत होते आणि आताही कुंभ राशीतनं गोचर करतायत, तर याही अनुषंगाने मी सांगेल की राहूंचं हे गोचर तुमच्यासाठी एक विशिष्ट बदल, परिवर्तन घेऊन येणारं आहे ते आजारपणातनं बाहेर काढण्यासाठी. त्यामुळे ज्यांना संधिवाताच्या तक्रारी आहेत, त्यांनी किरकोळ प्रमाणात त्रासाचे योग आहेत, परंतु फार मोठ्या प्रमाणात घाबरण्याची आवश्यकता नाही. पण त्रासातनं जावं लागू शकतं. म्हणून थोडीशी राहूंची उपासना तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सुचवणार आहे, ती करायची आहे. त्याचबरोबर शत्रुपीडा या महिन्यात काही अंशी होऊ शकतात. काही जुने वाद प्रकोपाला जाऊन पुन्हा त्या मतभेदातनं जाण्याचे योग आहेत. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. कोणाशी संवाद साधताय किंवा कुठलीही गोष्ट त्यांच्यासमोर तुम्ही मांडताय, तर ती मांडणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. पत्रिकेतील सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचं आणि व्यवसाय वृद्धिंगत करून घेण्यासाठी सुद्धा पाहिलं जातं. सप्तम स्थानावरनं पार्टनरशिपमधील व्यवसाय आपण पाहतो. या ठिकाणी शनिदेव आहेत, या ठिकाणी मीन रास आहे. गुरूंची रास आणि शनींचं गोचर, म्हणजेच ज्यांचा व्यापार या खाद्यपदार्थासंदर्भातला आहे, त्याचबरोबर गोड पदार्थ किंवा लिक्विड संदर्भातला, अर्थात द्रवपदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, अशा वर्गाला निश्चित उत्तम कालावधी दर्शवतो तो म्हणजे याच कालावधीमध्ये. प्रथम आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यापाराची गती वाढेल, व्यापार सुस्थिर आणि उत्तम होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला नवीन नवीन कार्यांमध्ये यशदायी स्थिती निर्माण होईल. पत्रिकेतील अष्टम स्थानाकडे जाऊयात. अष्टम स्थानामध्ये मेष राशी आहे. मंगळाची रास आणि मंगळाचं गोचर दशमातनं आहे. त्यामुळे जो संशोधन विभागामध्ये कार्य करतो अशा वर्गासाठी उत्तम कालावधी आहे. पत्रिकेतील 9व्या घराकडे जाऊयात. 9वं घर काय दर्शवतं? नोकरीचे योग आणि दशम स्थान तुमचा व्यापार. आता जो नोकरदार वर्ग आहे यांच्यासाठी मी सांगेल, भाग्यस्थानामध्ये वृषभ राशी आणि त्याचे स्वामी स्वराशीतनं गोचर करतात. त्यामुळे नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध करून देतील. पत्रिकेतील 9व्या स्थानामध्ये हर्षल आहेत. त्यामुळे काही अंशी चंचलता किंवा काही डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला काही अंशी मतभेद किंवा टेन्शन येतंय किंवा एखाद्या खूप गोष्टीचा विचार होतोय, असे काहीसे परिणाम दिसू शकतात. परंतु हा फक्त पहिल्या पंधरवड्यामध्ये होणारा त्रास आहे. परंतु दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला उत्तम कार्य करण्यासाठी हर्षल देवांची विशेष सहकार्य तुम्हाला लाभू शकतं किंवा विशेष कृपा लाभू शकते. याचबरोबर पत्रिकेतील दशमस्थानाकडे जाऊया. दशमस्थान व्यापारी वर्गांसाठी पाहिलं जातं. या ठिकाणी असणारी मंगळांची उपस्थिती आणि असणारी बुधांची रास. बुधांचं गोचर कन्या राशीतनं, उच्च राशीतनं, प्रथम भावातनं, म्हणजे अतिशय आनंदी आनंद. तुमच्या जीवनामध्ये व्यापारासाठी सुस्थिती निर्माण करून देणारी स्थिती आणि त्याचबरोबर बुध जेव्हा स्वतःच्या राशीतनं, स्वतःच्या उच्च राशीतनं गोचर करतात, त्यावेळेस विशेष चांगलं फळ काय देत असतात, तर तुम्हाला कर्मनिष्ठ करणं, स्मार्ट वर्क तुमच्याकडनं करून घेणं, व्यवहार ज्ञान प्राप्त करून देणं आणि या अनुषंगाने व्यापारामध्ये वृद्धी होणं, असे चांगले फळ तुम्हाला मिळू शकते. प्लास्टिक, संगणक, रबर या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्यासाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी असेल. लाभाची स्थिती पाहता लाभयोग सुद्धा उत्तम आहेत. लाभाची स्थिती सुंदर आहे. पत्रिकेतील 12व्या घराकडे जाऊयात. 12व्या घरामध्ये असणारी सिंह राशी आणि या ठिकाणी केतू आणि रवींची युती आहे. पहा, रवी हे स्वराशीचे आणि 12व्या स्थानातनं गोचर करतात. म्हणजे तुम्हाला जो अतिरिक्त खर्च होता आजारपणासाठी किंवा काही गोष्टींसाठी, मतभेद किंवा काहींच्या कोर्ट केस सुरू होत्या, यासाठी पैसा जो मोठ्या प्रमाणात खर्च झाला, या महिन्यात त्या खर्चाला आळा बसू शकतो रवींच्या कृपेने. या ठिकाणी केतू आहेत. त्यामुळे तुम्हाला ध्यानधारणा, अध्यात्म याची आवड, गोडी निर्माण होईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही अध्यात्मात रममान व्हाल. 12वं घर परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं. ज्यांना जायचं आहे, परदेशात जाण्यासाठी काही डॉक्युमेंट्स अनकम्प्लीट होते, ते पूर्ण होऊ शकतात. त्याच्याबद्दलची जी पूर्तता करून घेण्यासाठी तुमचे जे प्रयत्न कमी पडत होते, आता तुम्ही प्रयत्नाला लागू शकता, ते काम पूर्ण करून घेऊ शकता. हेही चांगलं फळ रवींच्या कृपेने मिळू शकतं. पत्रिकेतील 12 घरं आणि त्यावरनं आपण आत्ता अभ्यासलं की तुम्हाला या महिन्यामध्ये काय काय मिळू शकतं, तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात प्रथम गोष्ट तुम्हाला काय करता येईल, तर या महिन्यामध्ये षष्ठातील राहूंचे अशुभ परिणाम काही अंशी जाणवत आहेत, की अचानक तब्येतीमध्ये अस्थिरता, काही अंशी त्रास किंवा पावलांमध्ये थकवा प्रचंड जाणवतो, या तक्रारी होत आहेत. बाहेर पडण्यासाठी राहूंची उपासना करा. रीम राहवे नमः या मंत्राचा जप करा. दुसरी गोष्ट म्हणजे सप्तमात शनी आहेत. सप्तमातले शनी
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने काही अंशी मतभेदाची तीव्रता देतात, परंतु या महिन्यामध्ये वक्री अवस्थेतील शनींची उपासना करता आली तर निश्चित करा, म्हणजे नातं सुधारण्यास मदत होईल. याचबरोबर शनींची उपासना करताना तुम्हाला काय म्हणता येईल ते सांगूयात. तर या महिन्यामध्ये शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करता आला तर निश्चित करा या जपाची संख्या 27 किंवा 108 असावी. त्याचबरोबर संपूर्ण महिना गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. व्यापार वृद्धिंगत करून घ्यायचे आहेत, अधिक परिश्रम करायचे आहेत, धावत्या युगाबरोबर आपल्यालाही संवाद साधायचा आहे असं म्हणायला हरकत नाही. हा तुमचा स्वभाव आहे आणि याचाच प्रत्यय तुम्हाला वारंवार येत असतो की कामाचा उरक तुम्हाला नेहमी असतो, परंतु वारंवार कार्य केल्यामुळे जो येणारा थकवा आहे किंवा त्यातनं होणारा जो त्रास आहे याला शमवण्यासाठी सुद्धा गणपती स्तोत्राची सेवा अतिशय उपयुक्त ठरेल. कर्मनिष्ठ स्वभाव, काम करण्याची तयारी आणि त्यामध्ये असणारा उत्साह या सगळ्या गोष्टींचं सुंदर असं फळ तुम्हाला या दिलेल्या उपासनेत मिळू शकतं. म्हणून संपूर्ण महिना सांगितलेल्या उपासना करा, स्वामींच्या सेवेत राहा. लाभातले गुरु आहेत, लाभातले गुरु तुम्हाला लाभप्राप्तीकडे घेऊन जातील, आर्थिक संचयाकडे घेऊन जातील, त्यामुळे त्यांचे कृपा आशीर्वाद घ्या. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत तुमच्यासाठी एक विशेष सूचना आहे. आपल्याच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत संवाद साधला, अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याकरता माझ्याकडनं प्रयत्न झाले. आता आपल्या या ज्योतिषशास्त्राच्या चॅनलवरनं मी विशेष सूचना देऊ इच्छिते की ज्यांना ज्योतिषशास्त्र या विषयाला समजून घ्यायचं आहे, ज्योतिषशास्त्रातला सखोल अभ्यास करायचा आहे, हा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी लवकरच ऑक्टोबरपासून आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यासपूर्ण कोर्स सुरू करत आहोत. ज्यांना या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी निश्चित खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती यायचं आहे. त्यावरती तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तो पत्ता आणि तुमचा फोन नंबर या सगळ्या गोष्टी डिटेल पाठवायच्या आहेत. इन्क्वायरी करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जेव्हा इन्क्वायरी कराल त्यावेळेस आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल आणि संपूर्ण विषयाची माहिती दिली जाईल. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.